हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे तान्हा पोळा. म्हणजे आदल्या दिवशी असतो तो बैलपोळा, मोठ्या बैलांचा पोळा, आणि दुसऱ्या दिवशी असतो तो लहान मुलांचा आणि नंदी बैलांचा पोळा, म्हणजेच त्याला तान्हा पोळासुद्धा म्हणतात. तर तान्हा पोळ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आजची बघा अशी छान देवपूजा झाली आहे आणि त्यानंतर मग बघा आता ना गणपतीचा सण येणार आहे. तर त्याच्या संबंधी मार्केटमधून काय काय असं सामान मला आणायचं होतं. तर त्याच्यासाठी ना सकाळचे कामं आटोपून मी दुपारच्या वेळेला गेलेली मार्केटला. कारण पोळ्याचं तेवढं काही म्हणजे असं एक्स्ट्राचं काम माझ्याकडे नसतं, कारण आमच्या इथे पोळा नाही. तर त्यामुळे मग एक्स्ट्राचं असं काही काम वगैरे नसतं. तर म्हटलं चला गणपती जवळ येत आहे, तर गणपतीसाठी ना काय काय सामान असं मला घ्यायचं होतं. तर तेच घेण्यासाठी मी मार्केटला गेली आणि मुख्य म्हणजे पंचारती मला घ्यायची होती. तर पंचारतीसाठी म्हणूनच मी मार्केटला गेली आणि सोबतच टेबल क्लॉथ आणि फुलांचे हे 1-2 तोरणसुद्धा घ्यायचे होते. तर बघा म्हणजे 4-5 वर्ष झाले घरी गणपती आहे आणि प्रत्येक वर्षी काय ना काय असं डेकोरेशनचं सामान मी घेत असते. तर जे तोरण वगैरे आहेत ना ते खूप सारे घरी जमा झालेले, पण मार्केटला गेल्यानंतर बघा नवीन नवीन ना काय काय असं म्हणजे दिसत असतं. तर आपल्यालाही कंट्रोल काही होत नाही. तर म्हणजे हे जे तोरण आहेत हे मला म्हणजे लांबवाले नव्हते पाहिजे, तरीसुद्धा ते घेऊन आली आणि मागच्या वर्षीचं बघा किती सारं इथे ना सामान ठेवलेलं आहे. तर ते सुद्धा काढलं. आज विचार केला की बाहेर हॉलमध्ये ना थोडीशी साफसफाई करून जेही गणपतीचं म्हणजे डेकोरेशन आहे तर कशा पद्धतीने ते करायचं, तर एक त्याचा पॅटर्न बनवून घ्यायचा. कारण आज पंचारती काही मिळाली नाही तर उद्या पुन्हा मला मार्केटला जावं लागणार. तर मग म्हटलं उद्या आणखी काय काय सामान लागते तर ते बघून घ्यायचं म्हणून. तर त्याच उद्देशाने ना इथे हे ना बेडमध्ये सगळं सामान ठेवलेलं असतं, तर ते मी काढून ठेवलं. आणि त्यानंतर बघा आजचा ना तान्हा पोळा होता. तर त्याच्यामध्ये बघा किट्टूला म्हणजे आमच्या इथे तसा पोळा नाही, पण तिने बघा खूप जिद्द करून पप्पांना नंदीबैल आणायला लावला आणि ती म्हणजे पोळ्यामध्ये जाणार, तर असं तिचं म्हणणं होतं. तर म्हटलं चला ठीक आहे, मुलांसाठी म्हणजे तेवढं काही नसतं. कारण 5-6 वर्षाच्या आधी ना माझे चुलत सासरे मरण पावले, कदाचित जास्तच दिवस झाले असणार. तर याच दिवशी म्हणजे पोळ्याच्याच दिवशी ना ते मरण पावले. तर त्यामुळे आमचा हा जो सण आहे तर तो खोटाच झाला. म्हणजे हा सण आमच्या इथे साजरा होत नाही. पण बघा मुलांना म्हणजे आपण तेवढं ना त्यांनाही कळत नाही. तर म्हटलं चला ठीक आहे, मुलांसाठी काही तेवढं हे बंधनकारक नसतं. तर म्हणून मग काल तिच्या पप्पांनी तिच्यासाठी नंदीबैल आणला आणि तिची इच्छा होती की छान असं पातळ घालून जायची. आणि पातळसाठीच म्हणून बघा तिला ना छान जुडा वगैरे बांधून दिला आणि ब्लाऊज वगैरे घालून ती रेडी होती. पण ऐन वेळेवर बघा पोळ्याचा जो म्हणजे कार्यक्रम मंदिरामध्ये झाला, तर पावसामुळे ना तो कार्यक्रम थोडासा लवकरच करण्यात आला. तर मग एवढा लवकर तर पातळ वगैरे घालून काही होणार नव्हतं. यूट्यूबवर मी त्याचे पॅटर्न बघत होती की कशा पद्धतीने घालायचं, काय घालायचं. पण त्याला उशीर होईल, वेळ लागेल, म्हणून मग तिचा तो गेटअप चेंज केला आणि पटकन तिला फ्रॉक घालून दिला. आणि फ्रॉक घालूनच मग तिला पोळ्यामध्ये पाठवलं. कारण एकतर बघा पातळ ना आपल्याला घालायला जमत नाही आणि दुसरी गोष्ट जर विचार केला घालायचा आहे तर त्यामध्ये वेळ खूप जातो. तर म्हणून मग म्हटलं की असू दे, समोरच्या वर्षी बघूयात म्हणून. तर म्हणून मग अशा प्रकारे बघा तिचा जो आंबाडा बांधलेला होता तर तो ओपन केला आणि मोकळे केस सोडले. तर पप्पासोबत ती गेलेली पोळ्याला आणि तिथून आली ती. आणि त्यानंतर बघा घरी आल्याच्या नंतर अशा प्रकारे जे नंदी बैल असतात तर त्या नंदी बैलांची पूजा वगैरे केल्या जाते आणि सोबतच जे नंदी बैल म्हणजे ज्यांनी नेलेला असतो तर त्यांचीसुद्धा पूजा केल्या जाते. तर इथे बघा तेच माझं चालू आहे. तर हा बैल बघा काल तिने पप्पाला आणायला लावला. 2-3 दिवसापासून ती त्यांच्या मागे पडली आहे की मला नंदी बैल हवा, नंदी बैल हवा. सानूचा नंदी बैल होता, म्हणजे सानू जेव्हा लहान होती तर तिचा नंदी बैल होता, पण आमच्या इथे पोळा नव्हता. तर त्यामुळे मग आम्ही जेव्हा ट्रान्सफर होऊन इथे आलो तर आधी भंडाऱ्यामध्ये होतो तर तो तिथेच राहू दिला. तर त्यामुळे मग म्हणजे नंदी बैल काही आमच्या इथे होता नाही. तर म्हणून मग ऐन वेळेवर तिच्या पप्पांनी तिच्यासाठी हा बैल आणून दिला. कारण बघा मुलांचं असं असतं की सोबतचे बघा सगळे लहान
सहान मुलं जातात आणि मग ना यांच्यासुद्धा मन करतो. तर 2-3 वर्ष तर ती इथे नाही गेली, पण मग नंतर मग तिलाच कुठेतरी वाटायला लागलं की सगळे जातात आणि मीच जात नाही. तर त्यामुळे मग तिने यावर्षी पप्पांना नंदी बैल घेऊन मागितला. तर काल तिच्या पप्पांनी आणून दिला आणि आज छान ती मस्त अशी पोळ्यामध्ये गेली. तर बघा चांगलं वाटतं असं की जेव्हा मुलांच्या ना अशा काही इच्छा असतात आणि त्या त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या की त्यांनासुद्धा चांगलं वाटतं आणि मुलं आनंदी असले की आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं. तर अशा प्रकारे म्हणजे पोळ्याचा जो कार्यक्रम आहे तर तो आटोपला आणि त्यानंतर बघा फारसा म्हणजे तेवढा स्वयंपाकाचा वगैरे काही तेवढा इश्यू नव्हता, कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं आमच्या इथे पोळा वगैरे नाही. तर त्यामुळे तळणपुरण वगैरे काही बनवायचं नव्हतं. नाहीतर आधी जेव्हा पोळा होता आमच्या इथे तर त्या सणाला छान मस्त अशा मी करंजी वगैरे बनवायची. करंजी, चिवडा, शेव म्हणजे असे आयटम ना बनायचे. पण आता ते चुलत सासरे मरण पावले तेव्हापासनं मग काही तेवढा म्हणजे ह्या नव्हता. तर म्हणून मग म्हटलं की चला बाहेरचा जो हॉल आहे तर तो ना थोडासा स्वच्छ करून घेऊयात म्हणून. कारण मागे ना रिनोव्हेशनचं काम झालं त्यानंतर ना इथले जे ड्रॉज आहेत किंवा टी व्हीचं जे युनिट आहे तर ते काही स्वच्छ केलेलं नव्हतं. म्हणजे रिनोव्हेशनचं काम संपलं आणि त्यानंतर मग ना 8-10 दिवस माझी तब्येतच बरी नव्हती. तर त्यामुळे मग साफसफाईचे जे कामं मी चालू केले होते तर ते तिथेच मधातच स्टॉप केले. तर किचन आणि हॉल दोनही राहिलेले होते. तर पोळ्याच्या दिवशी म्हणजे तान्ह्या पोळ्याच्या दिवशी हा जो हॉल आहे तर म्हटलं तो करून घ्यायचा आणि जे किचन आहे तर दुसऱ्या दिवशी मग रविवार होता तर रविवारच्या दिवशी मग किचन बघणार. तर इथे बघा जेही ड्रॉज वगैरे होते तर ते सगळं म्हणजे तिथलं जे सामान आहे तर ते सगळं ना मी खाली करून घेतलं. कारण याच टेबलवर आम्ही गणपती ठेवणार आहोत. तर तिथे बघा म्हणजे कुठल्याही प्रकारची घाण नको. तर त्याचमुळे ना इथे हे जे सगळे ड्रॉज वगैरे आहेत तर ते सगळे ना असे खाली करून घेतले. आणि बघा म्हणजे वारंवार ना साफसफाई होतच असते तरीसुद्धा कुठून एवढी धूळ येते आणि कुठून एवढं सामान येतं देव जाणे. तर ते म्हणजे एक्स्ट्राचं जे काही सामान होतं तर ते सगळं मी तिथून काढून घेतलं आणि जे जे सामान ठेवायचं होतं तर ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं. आणि त्यानंतर बघा यांचं ना मेंटेनन्सचं काम असते रेल्वे ट्रॅकवर. तर यांचंही ना खूप सारं सामान असतं, खूप साऱ्या सामानांचा पसारा असतो. तर तो सामानसुद्धा व्यवस्थित ना अरेंज करून ठेवला. कारण बघा ते कधी काळी जरी कामात येत असलं तरी त्यांचं ते जे सामान आहे तर ते फेकू शकत नाही, कारण त्यांना ते कधी ना कधी कामी येतच. तर त्यामुळे मग म्हटलं की असू द्या. तर त्यांचं सगळं जे सामान होतं तर ते व्यवस्थित अरेंज करून ठेवलं आणि त्यानंतर मग काही सामान मी ठेवलं आणि बाकी सगळा पसारा इथे पडलाच आहे. तर यांनी मग ते सगळं थोडंसं जेही पेंटिंग वगैरेचे डाग होते तर ते सगळे ना स्वच्छ करायला घेतले आणि तोपर्यंत स्वयंपाकाची वेळ झालेली होती. स्वयंपाक साधाच बनवायचा होता. तर मी मग माझा ना स्वयंपाक बनवायला घेतला. कारण बघा साफसफाई जी आहे तर ती आपल्या जागी आणि पोटापाण्याची जी सोय आहे तर ती आपल्या जागी. कारण कितीही कामं असले काही असले तरी आपला जो स्वयंपाक आहे तर तो आपण त्याला मागे पाडू शकत नाही. तर म्हणून मग म्हटलं की चला स्वयंपाकसुद्धा आटोपून घेऊयात. काही जी कामं वाचलेले आहे तर ते जेवणाच्या नंतर बघूयात म्हणून. तर म्हणून मग मी इकडे आलेली आहे किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी. तर इथे स्वयंपाक जो आहे तर तो माझा चालू आहे आणि सोबतच बघा थोडीफार ना रेवठेवसुद्धा चालू आहे. कारण मग ना जेवण झाल्याच्या नंतर ना कंटाळा येतो. तर म्हणून मग जे जे एक्स्ट्राचे काही भांडी सिंकला पडतात तर ते तिथल्या तिथे स्वच्छ करून त्यांना पुसपास करून त्यांच्या जागी ठेवणं माझं चालू आहे आणि सोबतच स्वयंपाकसुद्धा चालू आहे. त्यानंतर मग बघा पुन्हा आणखी थोडाफार ना काही पसारा इथे पसरलेला होता. तर म्हटलं चला तो सुद्धा ठेवून देते. कारण आज डेकोरेशन होणं तर पॉसिबल नाही, कारण ऑलरेडी 9-9:30 वाजलेले आहेत. तर त्यामुळे डेकोरेशन तर होणार नाही. पण जी साफसफाई होती या भागातली तर म्हटलं चला ते एक जे काम आहे तर ते आटोपून गेलं. नाहीतर मग उद्याला बघा पुन्हा विचार करते की किचनसुद्धा काढायची आहे मला स्वच्छ करण्यासाठी आणि सोबतच पुन्हा आणखी मार्केटलासुद्धा जायचं आहे. कारण पंचारती मिळाली नाही. सोबतच आज गणपती बाप्पांच्यासुद्धा मूर्त्या मी बघितल्या, पण ज्या ज्या आवडल्या त्या सगळ्या बुक झालेल्या होत्या. तर त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा बघायला जायचं आहे. तर अशी थोडीफार हॉलची जी साफसफाई आहे तर ती झालेली आहे. व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. पुन्हा भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.